त्यांनी सन्मान करूया। या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत आपल्याला होताना दिसली आहे। लगेचच आपण तो सन्मान करणार आहोत, कारण या स्पर्धेकरता 24 संघांना आपण आमंत्रण दिलं होतं आणि 24 मधून बेस्ट 3 या टीम ठरत आहेत, ज्या टीमचा आपण उल्लेख करतोय। पहिल्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या परिसरामधील संघांना आपण प्राधान्य दिलं होतं, त्याच्यामध्ये संकेत 11 चंद्रपाडा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला होता आणि आता सुद्धा ते जल्लोष करतायत, खुश आहेत त्यांच्या कामगिरीने। शिराग म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी खुश दिसत आहेत। स्मित याला सुद्धा तुम्ही बघताय, स्मित म्हात्रे, अमित म्हात्रे, विपुल पाटील हे सर्व टीम एन्जॉय करतायत। डे 2 मध्ये कालचा दिवस होता। पत्तू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र टीम ने बाजी मारली आणि सुपर 3 मध्ये पोहोचणारी ती दुसरी संघ ठरली। आता स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। आजच्या दिवसामध्ये काय चांगले बेधडक कामगिरी केलं आणि अंतिम विजेतेपद सुद्धा पटकावलं ते जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमने। इथे आपण स्वागत आणि सन्मान करतोय। यस, जेटीसी चे प्रोप्रायटर या ठिकाणी रेडी आहेत। आपण स्वागत आणि सन्मान करूया पंचांचा। नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने समालोचन केलं, महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी गावण सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी विनंती करतोय आमचे मुख्य आयोजक अमित दादा पाटील यांना की आपण तर नक्कीच मी कार्यसम्राट सभापती सन्माननीय कन्या भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी गावण सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत 3 दिवस त्यांनी खूप चांगलं समालोचन केलं असे सन्माननीय संदीपजी गावण सर आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून कन्या भोईर साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी संदीपजी गावण सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। यानंतर आपण आमचे पंच विशाल नाईक सर आपण यायचं। तदनंतर आजच्या दिवसामध्ये गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आमचे समालोचक मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक पाये येथून ते बिलॉंग करतायत आणि विनंती असेल पुन्हा एकदा कन्हैया बेटा भोईर साहेबांना प्लीज दादा आपल्या शुभ हस्तेचा सन्मान होऊन जाऊ द्या। आणि इथे बघतायत आपण माजी कार्यसम्राट सभापती कन्हैया बेटा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। निशांत पाटील यांचा पाये येथून ते बिलॉंग करतायत। खरं तर चांगलं कार्य आणि आज आतापर्यंत टेनिस क्रिकेट जगतातील ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धांमध्ये गोड आवाज त्याने आपला पोहोचवलाय आणि इथे सुद्धा त्यांचं धावतं समालोचन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं। हा सन्मान होतोय समालोचक निशांत पाटील यांचा। आता आपण स्वागत आणि सन्मान करूया। मी अजित म्हात्रे सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण 4 पंच बघितले होते, आता अजित म्हात्रे सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आमचे जे अतिथी आहेत तत्पूर्वी आमचे डीजे मास्टर डीजे बंटी प्लीज या। डीजे बंटी आपण पुढे या। डीजे बंटी यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी मिलिंद गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करावा। माझे नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे आणि चांगलं कार्य त्यांचं सुद्धा आतापर्यंत राहिलंय, एक चांगले कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते डीजे बंटी यांचा यथोचित मान सन्मान होतोय। मायेची ऊब देणारी शॉल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा गौरव होतोय, सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये। त्याच्यानंतर माझी एक विनंती असेल की प्रथमेश भोईर यांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या। आपलं सुद्धा योगदान खूप चांगलं असतं, कारण NCA चे तुम्ही विद्यमान अध्यक्ष आहात। अर्नाळा टीम तुम्ही समोर या प्लीज। नायगाव क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर
प्रथमेश कन्हैया भोईर यांनी काहीच कमी ठेवलं नाही. प्रत्येक संघाकरता जर्शा पुरवण्याचं काम केलं. इथे सुद्धा चांगलं मोलाचं योगदान केलंय. ते या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया. स्वागत केलं जातंय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांचं. आपल्या वडिलांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आज त्याने सुद्धा या समाजकार्याचा ठसा उमटवलाय. क्रिकेट हे माध्यम जरी असलं तरी चांगलं समाजकार्य त्यांचं होत आहे आणि अनेक खेळाडूंना त्या संधी देत आहेत, समालोचकांना ते संधी देत आहेत. हे फार महत्वाचं काम त्यांनी या परिसरामध्ये केलंय. त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. आता आमचे जेटीसीचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान आम्ही करतोय या ठिकाणी. प्लीज आपण पुढे या आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी माजी सभापती रमेश गोरखनाथ साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण तो स्वागत आणि सन्मान करावा. रमेश गोरखनाथ साहेबांचं सुद्धा कार्य अफाट आहे. परंतु आमचे जेटीसी यूट्यूब चॅनल्स जर बघितलं तर जुचंद्र टेनिस क्रिकेट आपल्या गावाच्या नावाने ज्यांनी सुरू केलंय आणि प्रथम प्राधान्य अमित दादांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला दिलंय. त्याबद्दल अमित दादांचं सुद्धा आभार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. तदनंतर आपण बघतायत मंडप डेकोरेटर्स. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान केलाय. खऱ्या अर्थाने आता लगेचच आमचे पंच त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. अजित म्हात्रे सर प्लीज एक्सर येथून बिलॉंग करतायत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका त्यांची असते आणि मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य दत्तात्रय नारायण पाटील साहेबांना, बाबांना विनंती करतोय प्लीज आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. पंचांचे जे काही सन्मान आहेत ते क्रीडाप्रेमी क्रिकेटचे चाहते निस्सिम भक्त त्यांच्या शुभ हस्तेच आपण करतोय. हे तुम्ही बघू शकतायत. अजित म्हात्रे सरांना डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आहेत, चांगले पंच, जुने जामते क्रिकेटर, एक्सर येथून ते बिलॉंग करतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. पुढील सत्कार आम्ही करतोय विशाल नाईक सरांचा. विशालजी नाईक सर प्लीज आपण स्टेजवर या आणि हा सन्मान करण्याकरता माझी विनंती असेल विवेकजी पाटील साहेबांना. विवेकजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विशालजी नाईक सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. हे तुम्ही बघू शकतायत. विवेकजी पाटील एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व, समाज कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते विशाल नाईक सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. या महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते पंचांची कामगिरी बजावत असतात. त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच्यानंतर आपण सत्कार करूया विरल नायर सरांचा. विरलजी नायर सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. विरल नायर पालघर जिल्ह्यातील मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये विरल नायर एक असं नाव आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते चांगलं कार्य करतायत आणि मिलिंद गरज साहेबांना पुन्हा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावा. पंचांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण पंच कधीच कुठल्या संघाच्या बाजूने नसतात, ते फक्त आपल्या क्रिकेटच्या बाजूने असतात आणि योग्य ते निर्णय त्या ठिकाणी पोहोचवले जातात त्यांच्या माध्यमातून. सन्मान होतोय विरल नायर सरांचा. आणि आज आता आपल्या गावातील असं एक व्यक्तिमत्व ज्याच्या नावावर सर्वाधिक 59 मॅन ऑफ द सिरीज आहेत. पंचांची भूमिका सुद्धा अप्रतिम ज्याने बजावलंय. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू हितेंद्र भोईर या जुचंद्र गावातील अनमोल रत्न आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. हितेंद्र भोईर प्लीज या. हा सत्कार आपण मागे ठेवला याचं कारण मुख्य आहे की सर्वाधिक पालघर जिल्ह्यामधील 59 मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत आणि हा सत्कार करण्याकरता मी विनंती करतोय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दिला जाईल त्या खेळाडूला, कारण तो मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला नव्हता आणि पुन्हा विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला आपण वितरित करावा. त्याच्यानंतर आमचे स्कोरर, कारण जो लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते आमचे स्कोरर विशाल भोईर जुचंद्र गावातून बिलॉंग करतायत. मागे दशरथ दादाने त्यांच्यावर स्तुतीसमने उधळली होती, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करतोय. मी
दत्ता मास्टर म्हणजे दत्ताराम भोईर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होऊन जाऊ द्या. हा सन्मान आपण करतोय विशाल भोईर यांचा. त्याच्यानंतर चेंडूंची व्यवस्था करणारे आमचे आत्माराम लाडकोचे भोईर सरांचा सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. जर या ठिकाणी ते उपस्थित असेल तर प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता सलग 3 दिवस लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करणारे व्यक्तिमत्व श्री जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. सध्या ते उपस्थित नाहीत परंतु त्यांचा सन्मान झालाच पाहिजे अशी माहिती आम्हाला अमित दादा पाटील साहेबांकडून मिळते. त्याच्यानंतर जे विशेष सन्मान आहेत, खऱ्या अर्थाने ही घोडदौड एखादी स्पर्धा आयोजित करायची असली तर मदतीचा हातभार लागतोय आणि तो मदतीचा हातभार लावणारे महेंद्रजी पाटील आणि त्यांच्याबरोबर रविकांतजी पाटील यांचा स्वागत या ठिकाणी होतोय, सन्मान होतोय. दोघांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आमचे मान्यवर त्या ठिकाणी रमेश गोरखना साहेब आहेत, कारण नेहमीच तुम्ही कार्याची दखल घेत असतात. एक चांगलं कार्य केलं या स्पर्धेकरता या 2 व्यक्तींनी आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. बंगाली मात्रेने सुद्धा चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. इथे तुम्ही बघू शकता या 2 व्यक्तींचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा. आज सलग 3 दिवस तुमची मेहनत आम्ही बघितले. कुठलंही काम त्यांना सांगितलं, मग मैदानाच्या आतमध्ये रंगरंगोटी करणं, साफसफाई करणं, समोर जे स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये पाणी पुरवण्याचं काम या दोघांनीही केलंय. त्यामुळे त्यांच्याकरता जोरदार टाळ झालं पाहिजे. आणखीन जर आपण बघितलं तर मॅनेजमेंट करणाऱ्या स्वागत आणि सन्मान झालंय. त्याच्यानंतर इथे आता आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी चुकून जर आमच्याकडून राहून गेले असेल तर आम्ही क्षमा मागतोय. स्वागत आणि सन्मान सर्वांचा झालाय. आता आपलं हे लाडकं नेतृत्व, युवा नेतृत्व आहे, त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आमचे जे प्रमुख अतिथी आहेत ते अतिथी या ठिकाणी दाखवत आहेत. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 हा रणसंग्राम आपण या मैदानावर पाहिलाय आणि त्याच्यामध्ये हे आमचे जे अतिथी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा केक कापला जातोय. केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय, कारण केदारनाथजी पाटील यांचे 3 पुत्र जर आपण बघितलं तर 3 पुत्रांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय. त्यामुळे शुभेच्छा आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपला मनोगत व्यक्त करत आहेत माजी सभापती साहेब. अभिमन्यू चषक आपण या जुचंद्र गावात जवळजवळ आज कित्येक वर्ष अभिमन्यू चषक म्हणून आपण ऐकतोय आणि आपले बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता अमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आमदार चषक या नावाने याची ओळख आपण बघितलेली आहे आणि खरोखर बऱ्याच वर्षी आप्पा येतात. आज देखील आप्पा पेल्लारमध्ये एका कार्यक्रमाला थांबल्याने आत्ता कार्यक्रम संपलेला आहे, कारण पुढे 2-3 आपण जे कार्यक्रमात वसईत या रूटनेच देणार आहेत, परंतु मॅच संपलेली आहेच आणि आता पुन्हा अशा ठिकाणी बोलवणं आपण योग्य नाही. म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही बापाण्यापर्यंत जॉईंट व्हा, मी पुढील कार्यक्रमाला जॉईंट होतोय. त्यामुळे आप्पांचा एक आम्ही त्यांना आप्पांतर्फे देखील वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा आणि मॅचचं आयोजन एकदम चांगलं केलेलं आहे म्हणून आयोजकांना शुभेच्छा. जे
प्रथम विजय आहे त्यांचं अभिनंदन, द्वितीय विजय त्यांचं देखील अभिनंदन आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. बाकी लवकरच आपण या आपल्या विभागातील या प्रत्येक ठिकाणी मला विचारतात की आमच्या मैदानाचं काय, परंतु आपल्या गावा शेजारीच आपल्या गावातच एक महापालिकेचं मोठं मैदान होईल आणि त्याकरता जागा आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे की जेणेकरून फक्त आपला त्या ठिकाणी मॅचचा उद्देश नसेल तर आपले इतर जे सर्व कार्यक्रम जे आपण आज गावात करतोय मोठमोठे लग्न बोला इतरत्र कुठले ते देखील त्या एकाच ठिकाणी घेता येतील आणि अशा प्रकारे त्याचं नियोजन असेल. लवकरच म्हणजे पुढील मॅच ही आपण त्या ठिकाणी करू असं मी तुम्हाला जाहीर आश्वासन देतोय आणि या ठिकाणी मला बोलावलं सन्मानित केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चांगलं आपण आश्वासन आणि तो शब्द पाळलाय तो अर्थातच सर्व खेळाडूंना सुद्धा आवडला असेल. आता आपण जास्त वेळ न घेताना बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू करतोय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करणारा खेळाडू आहे हितेंद्र भोईर. प्लीज आपण स्टेजवर या. सेमीफायनलचा तो मॅन ऑफ द मॅचचा किताब होता. हितेंद्र भोईर या खेळाडूला तो किताब जोतोय. सेमीफायनल मध्ये संकेत 11 चंद्रपडा संघाला नमून त्याच्याद्वारे चांगली कामगिरी झाली होती गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आणि त्याला हा सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी होता. अतिथी कक्षामध्ये असलेले आमचे पाहुणे मंडळी त्यांना विनंती करतोय मी विश्वजितजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. अतिथी कक्षामध्ये त्यांना तुम्ही बघतायत. विनय पाटील साहेबांना माझी विनंती असेल आपण इथे समोर या. विनय पाटील साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी समोर या. आता मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विघ्नेश इज द मॅन ऑफ द मॅच. विघ्नेश ठरलेत अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मी विनंती करतोय विनय गोपीकिसन पाटील साहेबांना. एक अतिशय चांगले समाजसेवक आहेत, युवा समाजसेवक आहेत. चांगलं कार्य त्यांचं आपल्याला होताना दिसतंय. हे फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय विघ्नेशच्या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन विघ्नेश. जास्त वेळ नाही अन्यथा आम्हाला खेळाडूंच्या प्रतिक्रिया घेण्याकरता खूप बरं वाटत असतं कारण पाहुण्यांना सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वर्णी लागलाय तो खेळाडू आहे पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र टीमचा वन अँड ओनली कैवल्य पाटील इज द बेस्ट फिल्डर. कैवल्य या बेस्ट फिल्डर म्हणून कैवल्य पाटील यांची वर्णी लागते. कालच्या दिवसात 2 षटकार काय जबरदस्त अडवलंय आणि माझी विनंती असेल रमेश गोरखना साहेबांना आपल्या शुभ हस्ते ते बेस्ट फिल्डरचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण वितरित करावं. हे तुम्ही बघू शकतायत. माजी सभापती रमेश गोरखना साहेबांच्या हस्ते हा बेस्ट फिल्डरचा किताब दिला जातो या खेळाडूला. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन बंधू. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये 4 सामने 4 षटक कमीत कमी धावा देऊन ज्या खेळाडूने 6 गडी बाद केलेत आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला तो खेळाडू आहे अर्नाला टीमचा की दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमचा. संकेत 11 पूर्ण गप्प बसलेत. अपेक्षा नाही का? तो खेळाडू आहे संकेत 11 चंद्रपडा टीमचा ज्याने दाखवला दमखम. तो आहे रोहित निकम इज द बेस्ट बॉलर. त्यांच्या वतीने या स्मित आले. मी विनंती करतोय राजू अण्णा यांना प्लीज आपल्या शुभ हस्ते हे जी ट्रॉफी आहे बेस्ट बॉलरची ती आपण वितरित करावी. रोहित निकम या खेळाडूला ही ट्रॉफी आपण वितरित केलं आणि या टुर्नामेंट्स मधील आता बेस्ट बॅटर सर्वच गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. सर्वांनाच ठाऊक आहे तो खेळाडू कोण आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा ज्याने गाजवली आणि आपल्या पालघर जिल्ह्याचं नावलौकिक केलं तो खेळाडू आहे मिस्टर प्रशांत घरत इज द बेस्ट बॅटर. 4 सामने 4 वेळा नाबाद 38 चेंडूंमध्ये 120 धावा ज्याने बनवल्यात. मी विनंती करतोय पुन्हा एकदा
या आमच्या जुचंद्र गावातील कार्यसम्राट सभापती साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब वितरित करतोय. कन्या बेटा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांत घरत ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळाडू खेळताना दिसलाय. ISPL म्हणजेच खेळाडूंना मालामाल होत आहे, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय आणि प्रशांत घरत याला हा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब जातोय. आता आपण वळणार आहोत तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीकडे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जाते, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे व्हा. तो संघ आहे संकेत 11 चंद्रपाडा. 17 मार्च रोजी दमखम दाखवणारा हा संघ आहे आणि सर्व खेळाडू येऊन पुढे या ठिकाणी थांबतील. प्लीज या. चिराग म्हात्रे, स्मित म्हात्रे, विपुल पाटील हे सर्व खेळाडू येतात. कैलास साटले, अमित म्हात्रे या खेळाडूंना तुम्ही बघतायत. दमखम दाखवलाय. सर्व खेळाडू तिथे आहेत. एक आकर्षक ट्रॉफी तृतीय क्रमांकाकरता आलेली ट्रॉफी जी आहे ती हॉटेल मालवण मॅजिक चे प्रोप्रायटर विकासजी सुर्वे साहेबांनी आपल्याला स्पॉन्सर केलंय आणि त्यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आलाय. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावणाऱ्या संकेत 11 चंद्रपाडा टीम करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रोख रक्कम 15,000 आकर्षक असलेली माजी आमदार चषकाची ट्रॉफी या संघाने पटकावलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक. आज बऱ्याच संघांना नमवण्याची शक्ती ज्या संघामध्ये आहे, ज्या संघाने कालच्या डे 2 मध्ये काय चांगला प्रभाव टाकलाय तो खेळाडू तो संघ दुसरा तिसरा नसून पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीम. प्लीज कम ऑन स्टेज. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक अशी आलेली माजी आमदार चषक ट्रॉफी पटकावताना दिसत आहेत हे जुचंद्र गावातील खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हॉटेल मालवण मॅजिक यांच्याकडून आलेली ही मोमेंटो आहे, ही ट्रॉफी आहे. विकासजी सुर्वे साहेबांनी पुरस्कृत केलेल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरलाय. टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण तुम्ही हे हरलेत म्हणून तुम्ही जिंकलात. मालिकावीर मला वाटते काही वेळापूर्वी माहिती मिळाली की ती कॅन्सल केलेली आहे. रविकांत आणि महेंद्र पाटील या दोघांनाही मालिकावीर देण्याचं ठरवलंय. परंतु आमच्या हाती आलेल्या निकालानुसार काही खेळाडू अजूनही चांगले वरचढपणा दाखवतात. डोकं वर काढलंय. अपेक्षा आहे का कोणाला टीमला, कोणत्या टीमला, हरणाला टीम ते नाही म्हणतात. संकेत 11 दत्ताई जुचंद्र टीम. त्या खेळाडूची कामगिरी अशी आहे 4 षटके 4 सामने 40 धावा देत 9 गडी बाद केलेत. तुमच्यापैकी कोणी केलेत काय? त्याचबरोबर बॅटिंग करताना 22 बॉल मध्ये 66 धावा बनवलेत. असा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून स्माइल ज्याच्या चेहऱ्यावर आली मिस्टर निखिल पाटील इज द मॅन ऑफ द सिरीज. कॉंग्रॅच्युलेशन निखिल. एक ही जी सायकल आपण बघतोय अमित पाटील यांनीच ही सायकल स्पॉन्सर केलंय आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवणारा खेळाडू आहे. आज सायकल आहे, उद्या 2 व्हीलर असेल, परवा 4 व्हीलर गाडी सुद्धा पटकावू शकतोय. इतकी क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि ही जी आकर्षक ट्रॉफी आहे दत्ताराम भोईर दत्ताजी मास्टर साहेबांकडून त्यांना वितरित केली जाते. माजी आमदार चषक 2025 चा खरा हिरो ठरलाय निखिल पाटील. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमचा हाच तो खेळाडू ज्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केलंय. कॉंग्रॅच्युलेशन निखिल. खुश असेल कारण ही सायकल सुद्धा मिळते त्याला. कधी कधी हात पाय मोकळे करण्याकरता त्या सायकलचा वापर होऊ शकतोय. वाढता मोठूपणा कमी करण्याकरता सुद्धा त्या सायकलचा वापर होऊ शकतोय आणि सायकल त्या खेळाडूला दिली जाते. आता या ठिकाणी विजेता संघ आज जीवदानी मातेच्या आशीर्वादाने वर आलाय. आई जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा संघ
हा संघाने जर आपण बघितलं तर चांगली कामगिरी केलंय आणि आजच्या दिवसामध्ये आराध्य 11 या नावाने तो खेळताना दिसलाय. त्यामुळेच त्या संघाला जात आहे माजी आमदार चषकाची फायनलची ट्रॉफी. आमदार चषकावर नाव कोरलंय ते आराध्य 11 आणणारा टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन. रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक असणारी ही प्रथम क्रमांकाची माजी आमदार चषकाची ट्रॉफी. त्याचबरोबर या ठिकाणी दाखल झालेत श्रीनिवासजी म्हात्रे. ही ट्रॉफी वितरित करण्याआधी आपण त्यांचा एक सन्मान सुद्धा करणार आहोत. 2 मिनिटं, कारण आमचे आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. श्रीनिवास गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. हा सन्मान केला जातोय. अमित दादांना विनंती करतोय प्लीज आपण हा सन्मान 2 मिनिटं थांबायचंय. टीम जाऊ नका, तुम्ही खाली बसा. आमचे आणखीन एक पाहुणे या ठिकाणी दाखल झालेत आणि अतिथी देवो भव वेळात वेळ काढून आलेत. आदरणीय श्रीनिवास गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. मी बेटा दादांना सुद्धा विनंती करेन आपण जवळ या, कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय श्रीनिवास म्हात्रे साहेबांचा. हे तुम्ही बघू शकताय. थँक्यू सो मच. आणि या ठिकाणी होऊन जाऊ दे डीजे. विजेतेपद पटकावलंय या स्पर्धेमध्ये. वेल डन, वेल प्लेड. सर्व आमचे जे अतिथी आले होते त्या अतिथींचा आम्ही आभार मानतोय. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचा आम्ही आभार मानतोय. आमचे ऑफिशियल आमचे जे पंच होते त्या पंचांचा सुद्धा आभार मानतोय. आमचे स्कोरर विशाल भोईर यांनी सुद्धा चांगलं काम केलंय. त्याचबरोबर मॅनेजमेंटचे सूत्र हाताळणारे सागर भोईर आणि त्यांच्या टीमचा आम्ही आभार मानतोय. आज जर आपण बघितलं तर आमचे जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आणि त्यांच्या टीमने सुद्धा चांगलं योगदान दिलंय. पुन्हा आपण पुढच्या वर्षी भेटूया. तत्पूर्वी आपण इथून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.